या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। युनियन एज्युकेशन प्रायमरी स्कूलमधील उर्दू माध्यमच्या 7 शिक्षण सेवक भरतीच्या बेकायदेशीर जाहिरातींवरून वाद तीव्र झाला असून संस्थेचे विद्यमान संचालक साहेबलाल वळसंकर यांनी जाहीर खुलासा जारी केला। एका वृत्तपत्रात 17 ऑक्टोबरला नजीर शेख व 18 ऑक्टोबरला ॲडव्होकेट जैद नईम शेख यांनी अध्यक्ष म्हणून जाहिरात दिल्या, मात्र दोघेही सध्या अध्यक्ष नसल्याचे वळसंकर यांनी स्पष्ट केले। संस्थेतील भ्रष्टाचार व बेकायदेशीर कारभार प्रकरणी धर्मदाय आयुक्त कोर्टात याचिका दाखल असून यापुढे अशी भरती केल्यास फौजदार कारवाई होईल असा इशारा देण्यात आला। तसेच उमेदवार फसू नयेत म्हणून सावध राहा असे आवाहन देखील वळसंकर यांनी सांगितले। या खुलासाने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून वळसंकर यांनी माध्यमांशी बोलत अधिक माहिती दिली। साहेबलाल अहमदसाहेब वळसंकर, वय 87, राहणार हेवन गॅलेक्सी, शुक्रवार पेठ, काय प्लॉट नंबर 401, पिन कोड नंबर 2, बिजापूर ते बारीक चौक रोड बदला ते माझा अल्ताफ बिल्डिंग। आणि 94 पासून मी तिथं व्हाईस चेअरमन आहे। युनियन एज्युकेशन सोसायटी एक संस्था आहे, त्या संस्थेचा मी व्हाईस चेअरमन आहे। चेअरमन मेल्यानंतर 2010 ला मी मग प्रभारी चेअरमन सध्या काम करत आहे सध्या। आणि दुसरी गोष्ट, बाकीचे जे बोगस माणसं आहेत, जे शेड्यूल 1 मध्ये नाव नाही त्यांचा, तो पैसे कमवू लागलेत अपार्टमेंट देऊन। जैद, ॲडव्होकेट जैद नईम शेख सध्या, आणि त्याच्या बापाला इष्टे होता, इष्टेचा नंबर आहे 47/2001। वकील जैद सांगितलं की, आणि दुसरा नजीर, तो शेड्यूल 1 वरती नुसता मेंबर आहे, अध्यक्ष नाही। तिने अध्यक्ष म्हणून केलंय। लोकमत मध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे, 7 शिक्षण सेवक पाहिजे म्हणून या शाळेमध्ये, तर तुमचा याला विरोध आहे का, काय माहिती आहे? दोन्हीला बोगस म्हणून विरोध आहे की, दोन्ही काहीच नाही आहे त्याच्यात, आणि पैसे घेऊन अपार्टमेंट दिलेत। चॅरिटी मधून भ्रष्टाचार चालू आहे। कोण घेतले पैसे, कोणाकडून घेतले? अपार्टमेंट कडून। त्यांचं उत्तर आतापर्यंत आलं नाही, मला रजिस्टर केलं मी। ते नैम्याच्या वेळेस किती अपार्टमेंट झाले त्याचे नाव द्या। आपण म्हणते की अध्यक्ष नजीब शेख हे नाहीयेत शाळेचे, शेड्यूल 1 वरती आहे, नुसता मेंबर आहे, अध्यक्ष नाही। मग ही जी जाहिरात निघालेली आहे ते कोण काढण्यात आलेला आहे? हा, तो नजीर काढलेला आहे अपार्टमेंट। आणि त्याचा खुलासा त्याचा चुलता, बड़े भाई का बेटा, चुलताच बोलते तो, क्या क्या तो उन्हें खुलासा दिला आहे। तुमचा विरोध का कशासाठी आहे याला? अरे मला काय माहित नाही ना, मीटिंग नाही काय नाही, कसं देतात त्यांची जाहिरात? हा, मीटिंग नको बाबा, एवढे पोस्ट भरायचे आहेत, आणि किती माणसं आहेत त्याची मीटिंग मिळून कुठं आहेत? आणि तुम्ही चेंज रिपोर्ट मध्ये तुमचे नाव कुठं आहेत? शेड्यूल 1च्या नावावरती तुम्ही चेअरमन आहेत का? कॉन्स्टिट्यूशन अशी आहे, 3 महिने एकदा इलेक्शन घ्यावं, तर 94 पासून 84 पासून 94 पर्यंत इलेक्शन घेतलं नाही। याच्यामध्ये अजीज सुलतान शेख यांचा बाप आणि मुलगा, त्या नजीरचा बाप, याच्यामध्ये पैशाचा व्यवहार झालेला आहे का? पुष्कळ। किती अपार्टमेंट आता किती काय बघा, लाखो रुपयाचा लॉट ऑफ लॉट चालू आहे। 200 लोक आहेत, शिक्षक 5000 शिक्षक आहेत। आपली मागणी काय? मागणी काय नाहीये, ती दोन्ही काहीच नाही, हटवायचं आहे त्यांना। नुसतं 5 माणसं आहेत सध्या, मायसेल्फ, नजीर, उमर बांबेवाला, डॉक्टर इलियास आणि नदाब PhD, ती 5 आहेत। 20 मध्ये 13 माणसं गेलेले आहेत, समजलं का? आता मला मीटिंगला त्यांच्या हातात कारोबार आहे, गुंडे आहेत। तुम्ही यांना कायदेशीर नोटीस वगैरे दिलेली आहे का? पुष्कळ तिथे दिलं की कोर्ट कचेरी चालू आहे म्हणून, आतापर्यंत रिझल्ट नाही आहे त्याचा।
आणि पण तू चॅरिटीला भेटलो नाही. साहेब कधी रिझल्ट येणार? 2008 पासून केस चालू आहे. मी 87 आहे. आता मेल्यानंतर रिझल्ट येणार का म्हणून चॅरिटीला परवाच हे केलेलं आहे. एकंदरीत आपलं असं म्हणणं आहे की शाळेत पूर्णपणे बोगस काम सगळं बोगस चालू आहे सध्या. कोणाचं नाही, पैसे घेऊ लागले जाऊ लागले. आणि त्याची मुलगी नजीरची मुलगी तिथं क्लार्क म्हणून आहे. तो मीडियम इंग्लिशचे आहे. तिथं उर्दू पाहिजे. मेंबरचे घरचे लोक लावता येत नाही. ही लढाई कशी लढणार तुम्ही? ही लढाई कशी लढणार? नाही आता आल्यानंतर पॉवर मध्ये आम्हाला ते चॅरिटीचं नाव वापरत त्याचं जात नाही. लढणार आहात कसे लढणार आहात? वकील थोडं चालू नाही की मग केस. रायनी म्हणून वकील आहे सध्या. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.